दिवसाची सुरुवात अशी बरोबर. पूर्वीचे आपण जर जुने लोक बघितले तर ते बरेच वर्ष जगायचे आणि त्यांची तब्येतसुद्धा व्यवस्थित असायची आणि अगदी 90पर्यंत ते जायचेच. 90 वर्षापर्यंत ते जायचे. परंतु आताची पिढी फार फार तर 70 किंवा 75, काही जण तर त्याच्या अगोदरसुद्धा ह्या जगातून निघून जातात. कदाचित बदलत चाललेलं आपलं राहणीमान आहे किंवा भेसळ आहे किंवा कामाचा ताण आहे किंवा या सर्व गोष्टी आहेत. ह्यामुळे मनुष्याचं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. परंतु काही जण खूप काळजी घेऊन आपलं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतात की नाही, मला एवढे वर्ष जगायचं, मला एवढे वर्ष जगायचं आहे. परंतु बघा, स्तोत्रसंहिता 90मध्ये काय म्हटलं आहे, साम 90 हे स्तोत्र मोशेने लिहिलं. त्यामध्ये मोशे असं म्हणतो की मनुष्याचं आयुष्य फार तर 70 वर्ष आणि शक्ती असल्यास 80 वर्ष, ह्यापेक्षा जास्त कोणी जात नाही. आणि जाणून बुजून आपण आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतो. शेवटी काय आहे, सर्व आयुष्य कोणाचे किती दिवस आहेत ह्या जगामध्ये हे सर्व देवाच्या हातामध्ये आहे. परमेश्वर हे सर्व काही करतो. आणि काही जण आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करतात. प्रसिद्ध गायक आणि नर्तक मायकल जॅक्सन ह्याचं उदाहरण आपणा सर्वांना माहीत आहे. त्याला 150 वर्ष जगायचं होतं. त्यासाठी तो ऑक्सिजन घेऊनच फिरायचा, बाहेरची हवा तो घ्यायचा नाही आणि नेहमी शुद्ध हवा घेण्याचा प्रयत्न करायचा. जे काही पाणी आहे ते शुद्ध करूनच प्यायचा, बाहेरचं पाणी तो प्यायचा नाही. जेवण खाणं सर्व काही त्याचं डॉक्टर्स लोक तपासायचे. डॉक्टरांचा ताफा त्याच्या भोवती असायचा. इतकंच नाही तर त्यांनी त्याच्या शरीराचे अवयव काही जर आतून निकामी झाले, हृदय म्हणा, किडनी म्हणा, तर ते त्यांनी रेडी ठेवले होते. म्हणजे त्याला काय इथं ते अवयव निकामी झाले तर पटकन दुसरे अवयव लावले जातील. परंतु एवढं असताना सुद्धा तो फक्त 50 वर्ष जगला. त्याच्याकडे इतकी संपत्ती होती की एखादा लहान देश तो विकत घेऊ शकला असता. परंतु तेवढा सुद्धा तो जगला नाही. जीवन आणि मृत्यू जे आहे हे सर्व देवाच्या हातामध्ये आहे. आपण ह्या प्रवासामध्ये आहोत. इथून प्रत्येकाला जायचं आहे. हे एक सत्य आहे की इथून प्रत्येकाला जायचं आहे, कारण प्रत्येकाला मरण आहे. पण त्यासाठी आत्ताच दुःख करत बसणं गरजेचं नाही आहे. आपण मरणारच आहोत म्हणून आत्ताच 20-25 वर्षापासूनच आपण दुःख करत राहिलो की मी मरणार आहे, त्यासाठी त्याला अर्थ नाही आहे. देवासाठी जगा. ज्यावेळेस आम्ही देवासाठी जगतो त्यावेळेस आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश आहे. सार्वकालिक जीवन आहे. हे जगिक मरण आहे, परंतु आपल्याला नंतर सर्व काळासाठी देवाबरोबर जगायचं आहे. म्हणून आपलं आयुष्य जे आहे हे देवाच्या सोबत घालवायचा प्रयत्न करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्र 90 आणि 12वं वचन, साम 90 and verse 12. ह्याकरिता आम्हास आपले जीवन असे गणण्यास शिकीव की आम्हास सुबुद्ध हृदय प्राप्त होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.